हर हर महादेव. नमस्कार, मी निशिकांत. आजचा व्हिडिओ अत्तराच्या शौकीन असलेल्या लोकांसाठी खास आहे. ज्यांना अत्तर आवडतात, वेगवेगळी अत्तरं जे कलेक्ट करत असतात. मी शौकीन म्हणतोय. शौकीनचा अर्थ काय की जे परफ्यूम नाही वापरत, फक्त अत्तर वापरतात आणि वेगवेगळी अत्तरं त्यांच्याकडे असतात, दिसतात, कायम त्यांना अत्तर हवी असतात. अशांना अत्तराचे शौकीन म्हणतात. ह्या व्हिडिओमध्ये अत्तर आणि त्यामागचं रहस्य, गूढ तुम्हाला मी सांगणार आहे आणि अत्तर वापरताना काळजी कोणती घ्यायची हे सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे प्रत्येक अत्तर वापरणाऱ्या व्यक्तीला, जे तुमच्या ओळखीत असतील, त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि ज्यांना अध्यात्मामध्ये, शक्तीमध्ये, गूढतेमध्ये किंवा आपल्या धर्मात असलेल्या शास्त्रीय गोष्टींमध्ये ज्यांना रस आहे, आवड आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा आहे. अजून एक डिस्क्लेमर आहे. ज्यांना ऊर्जा, अध्यात्म, शक्ती, आपल्या हिंदू धर्मामधलं विज्ञान, सनातनामधलं विज्ञान ह्या गोष्टींमध्ये रस नाही, ज्यांना याचा विरोध करायचा आहे, ज्यांना या गोष्टी आवडत नाही, त्यांच्यासाठी आधीच जयरामजी की आप जा सकते हो हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. तर जे अत्तर वापरतात, वेगवेगळ्या प्रकारची अत्तर असतात आणि ज्यांना अत्तर वापरण्याचा शौक असतो, अशांसाठी महत्वाच्या काही गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही अत्तर कोणाकडून घेताय. कारण अत्तराचा वापर हा तुम्हाला ट्रिगर करण्यासाठी, तुम्हाला हिप्नोटाइज करण्यासाठी, तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी केला जातो. हे आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे. ह्यावरती एक वेगळं स्वतंत्र विज्ञान आहे. ह्याचा साधा, सोपा आणि सरळ अर्थ किंवा उदाहरण तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही जंगलात जाता, जंगलामध्ये समजा काहीही विशेष फुलं, पानं किंवा दिसायला सुंदर, मनमोहक, नयनरम्य असं काहीही नाहीये, पण एक सुगंध तुम्हाला छान येतोय, तुम्हाला बरं वाटतं. पण तेच जर तुम्ही एखाद्या आलिशान 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात आणि तिथे घाणवास येतोय, तर तुमचा मूड ऑफ होतो. सुगंध तुम्हाला ट्रिगर करण्यासाठी सगळ्यात इझी गोष्ट आहे. म्हणजे आपण जे बघतो किंवा जे ऐकतो त्यापेक्षा आपल्याला जो वास येतो त्याच्यानी आपण सगळ्यात जास्त ट्रिगर होतो. आयदर आपण हॅपी होतो किंवा आपण सॅड होतो. हा सुगंधाचा महिमा आहे. ही आपल्याला मिळालेली देणगी म्हणा किंवा आपल्याला लाभलेलं एक वरदान आहे की आपण सुगंधाने बऱ्याचशा गोष्टी कंट्रोलही करू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टींच्या आहारी जाऊन आपली वाट सुद्धा लागू शकते. तर ह्याचा वापर कसा होतो, आता मी तुम्हाला विधी सांगत नाही, पण अत्तर हे वशीकरणासाठी वापरलं जातं. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये करणार असाल किंवा त्याला डिस्टर्ब करायचं असेल, तर एक विशिष्ट प्रकारचा सुगंध वापरला जातो. जे मेडिटेशनमध्ये आहेत किंवा जे हिलिंग वगैरे करतात, फॉरेन कंट्रीजमध्ये अरोमा थेरपी असते, आपल्याकडे सुद्धा आहे. म्हणजे आपल्या खूप मोठ्या शास्त्राचा एक कणभर भाग असतो ज्याला अरोमा थेरपी म्हणतात. तर तिथे काही विशिष्ट प्रकारचे सुगंध तुमच्या आजूबाजूला असे निर्माण केले जातात ज्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटतं. जसं लॅव्हेंडरचा सुगंध आहे ज्यामुळे तुम्हाला छान वाटतं, शांत वाटतं. गुलाबाचा सुगंध सुद्धा तसाच आहे. हिनाचा सुगंध, धूप, लोबान, ह्या सगळ्यांचे सुगंध, ऊद, ज्यामुळे तुमच्या मनाला शांतता फील होते. तुम्ही आपोआप शांत होता, तुम्हाला प्रसन्न वाटायला लागतं. पण असेही काही सुगंध आहेत ज्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब करता येतं. ते प्रत्येकानुसार वेगवेगळे असतात. तर गंमत काय होते, जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला अत्तर लावतो तेव्हा त्या व्यक्तीकडून येणारी एनर्जी अत्तरामार्फत तो तुमच्या शरीरामध्ये पसरवू शकतो. एखादा थॉट तुमच्या डोक्यात ऍड करायचा आहे किंवा तुम्हाला पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करायचं आहे,
तर तो अत्तरामार्फत या सगळ्या गोष्टी करू शकतो. माझ्या बघण्यात अनेक केसेस आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की अत्तराचा वापर कसा होतो. आता बरेच जण आहेत, मी नाव नाही सांगू शकत, पण असे अनेक जण आहेत की एका विशिष्ट व्यक्तीकडून ते कायम अत्तर घेतात आणि त्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये अनेक प्रॉब्लेम क्रिएट झाले. काय होतं की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडून अत्तर घेतो किंवा अत्तर लावतो, अत्तर लावल्यानंतर तुम्ही एकदा ऑब्झर्व करा की काय होतंय, तुमच्यात बदल काय होतात. ते समोरची व्यक्ती आपल्यासोबत काय करते, त्याला आपल्यासोबत काय करायचंय, हे अत्तर लावल्यानंतर आपल्याला कळतं. अनेक जण अत्तर लावल्यानंतर ओव्हर एक्साइटेड होतात. हे मी स्वतः पाहिलंय. अत्तर लावल्यानंतर तो व्यक्ती एक्साइटेड व्हायला लागतो सगळ्याच बाबतीत. म्हणजे आधी जर बोलण्याचा टोन त्याचा असा असेल तर अत्तर लावल्यावर असा टोन होतो, एक्साइटमेंट वाढते. काही जण अत्तर लावल्यानंतर चलबिचल त्यांच्या मनात व्हायला लागते, काहीतरी गडबड झाल्यासारखं वागतात, डिस्टर्ब होतात, किंवा विशिष्ट वास त्यांच्या आजूबाजूला आल्यानंतर त्यांना सुचत नाही. अशा अनेक गोष्टी होतात. अत्तर हे तुमच्या शरीरावरती लावलं जाणारं हे एक असं द्रव्य आहे ज्याचा तुमच्या शरीरावरती इम्पॅक्ट होतो. जर तुम्हाला मानसिक शांतता हवी असेल, तुमचं शरीर जर तुम्हाला निरोगी हवं असेल, तर तुमच्या नाभीमध्ये तुम्ही चंदनाचं अत्तर लावा. अत्तर म्हणजे काय तर इसेन्शियल ऑइल, चंदनाचं तेल जेवढं प्युअर असेल तेवढं तुम्ही तुमच्या नाभीत लावा. तुम्हाला खूप फरक पडेल. रोज रात्री झोपताना नाभीमध्ये चंदनाचं तेल म्हणजे इसेन्शियल ऑइल म्हणजे चंदनाचं अत्तर लावायचं असतं. हे आपल्या शास्त्रात सांगितलंय. अत्तर लावण्याचे पॉइंट कोणते, तर तुम्ही इथे मनगटावरती, दोन्ही मनगटावरती कुठेही अत्तर लावू शकता. त्यानंतर तुम्ही अत्तर असं घासून स्प्रेड करू शकता. अजून एक उपाय सांगितला जातो तंत्रामध्ये. जर तुमच्यावरती कोणी काही क्रिया केली असेल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की कोणी आपल्यावरती निगेटिव्हिटी लादण्याचा प्रयत्न करतंय, कोणी निगेटिव्ह वाईब्स आपल्याकडे पाठवतंय किंवा तुम्हाला निगेटिव्ह वाटतंय, तर तुम्ही अत्तर इथे लावून ते अत्तर लावताना आणि असं फिरवताना म्हणू शकता की माझ्यावरती जर कोणी निगेटिव्हिटीचा प्रभाव टाकत असेल तर तो माझ्यापासून दूर जावो, किंवा जे त्याच्याकडून येत असेल ते त्याच्याचकडे जाऊ दे, हे तुम्ही म्हणू शकता. याचा खूप उत्तम परिणाम होतो. पण ह्यासाठी अत्तर हे तुमचं स्वतःचं हवं. स्वतःचं म्हणजे स्वतः तयार केलेलं नाही, स्वतः विकत घेतलेलं. कधीही कोणीही गिफ्ट म्हणून दिलेलं अत्तर वापरायचं नाही, ही गाठ बांधून घ्या. ज्यांना ध्यानामध्ये, साधनेमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना आयुष्यामध्ये आध्यात्मिक काही अनुभव आहेत किंवा त्या वाटेवरती जायचंय किंवा जे आहेत ऑलरेडी, त्यांच्यासाठी ही खुणगाठ बांधून घ्या की कोणीही दिलेलं अत्तर चुकूनही वापरायचं नाही. अत्तराने तुमचा घात सुद्धा होऊ शकतो. अत्तर लावल्यावरती तुम्ही बघा, विशिष्ट ठिकाणी तुम्हाला वेगळे वेगळे अनुभव येतात. तुम्हाला विचित्र स्वप्न सुद्धा पडतात. जर तुम्ही कोणी दिलेलं काही अत्तर लावलं तर त्याला ज्या गोष्टी वाटतात त्या गोष्टी तुमच्यासोबत होतील. एखाद्या भावनेनी कोणी तुम्हाला अत्तर देतोय, तुम्हाला ती भावना नाही माहिती, तुम्ही ते अत्तर वापरलं, तुमच्यासोबत त्या घटना घडायला सुरुवात होते. तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. त्यामुळे अत्तर कधीही स्वतः विकत घेऊन ते सिद्ध करून मगच वापरायचं. आता तुम्ही म्हणाल अत्तर सिद्ध कसं करायचं, तर तुम्ही काहीही करू शकता. अत्तराची बाटली हातात घेतली, तुम्ही कोणताही मंत्र म्हणला, तुम्हाला जो वाटतोय तो म्हणला 108 वेळा, आणि तुमच्या मनातली इच्छा बोलून दाखवली की मी हे कशासाठी सिद्ध करतोय, तर ते अत्तर तुमच्यासाठी सिद्ध झालं. पाण्यावरती जसं आपण संस्कार करतो, तुम्हाला माहिती असेल की कोणतंही अन्न असेल, कोणतंही, आता आपल्यासमोर जेव्हा अन्न येतं, आपल्या शास्त्रात सांगितलंय की जेव्हा तुम्ही जेवायला बसता तेव्हा तुम्ही अन्नावरती संस्कार करणं आवश्यक आहे की हे अन्न माझ्या शरीरात जाऊन मला आरोग्य देणार आहे, हे माझ्या उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी कामाला येणार आहे,
हे तुम्हाला मनामध्ये म्हणून मग ते अन्न ग्रहण करायचं असतं, हे आपल्या शास्त्रात सांगितले. तसंच पाण्याच्या बाबतीत आहे, तसंच अत्तराच्या बाबतीत सुद्धा आहे. तर हे अत्तर जर तुम्ही असं करून वापराल तर ते तुमच्या ग्रोथसाठी काम करेल. ही अत्तराची खासियत आहे. अत्तर तुम्ही सिद्ध करून स्वतः सिद्ध करून स्वतः वापरू शकता. तुमचं अत्तर इतर कोणाला वापरू न देणं हे तुमच्यासाठी चांगलं आहे. आपली अत्तराची कुपी ही आपलीच पर्सनल असली पाहिजे. जसे आपले इनरवेअर्स फक्त आपणच वापरतो, इतरांना वापरायला देत नाही, त्याप्रमाणे अत्तर सुद्धा आपलं पर्सनल हवं ते फक्त आपणच वापरायचं, इतरांना द्यायचं नाही. हे अत्तराच्या बाबतीत पाळायचे काही नियम आहेत. अत्तर तुम्ही कोणाकडून घेताय हे सुद्धा महत्वाचं आहे. आता अजून एक सांगतो, अत्तर तुम्ही ज्यांच्याकडून घेता, बरेचदा शांतीदूतांची दुकानं असतात. ज्याच्याकडून तुम्ही अत्तर घेता त्या व्यक्तीचा चेहरा बघा. ज्यांना अध्यात्मातल्या गोष्टी कळतात ना, त्याला एनर्जी सगळ्यात पटकन कळते. समोरच्या व्यक्तीचा चेहरा, समोरच्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत, समोरच्या व्यक्तीचे डोळे, समोरच्या व्यक्तीची नजर, त्याचा ऑरा, ह्या गोष्टी जर तुम्हाला कळत असतील तर तुम्ही कोणाकडून अत्तर घेणार हे तुम्हाला कळेल. मी फक्त शांतीदूत म्हणूनच सांगत नाहीये, पण अनेक हीलर्स सुद्धा आहेत की जे अत्तराचा व्यवसाय करतात पण स्वतः प्रचंड निगेटिव्ह आहेत. अशा लोकांकडून सुद्धा अत्तर घेणं टाळावं. तो भलेही कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणीही व्यक्ती असो, पण तो व्यक्ती पॉझिटिव्ह पाहिजे ज्याच्याकडून तुम्ही अत्तर घेता. कारण अत्तर ही एनर्जीशी रिलेटेड गोष्ट आहे. अत्तर असं कोणाकडूनही घ्यायची गोष्ट नाहीये. अनेक वेळेस काय होतं, तुम्ही अत्तराच्या दुकानात जाता. अजून एक सांगतो, अत्तर कधीही वापरा तर ओरिजिनल वापरा. सिंथेटिक अत्तर वापरू नका. त्याचा तुमच्या शरीरासाठी उपयोग शून्य, तुमच्या एनर्जीसाठी उपयोग शून्य. त्यापेक्षा परफ्यूम वापरा, पण अत्तर वापरायची तर ती ओरिजिनलच हवीत, ती शुद्धच हवीत. अनेक व्हरायटीज आहेत, तुम्ही शोधू शकता आणि पॉझिटिव्ह व्यक्तींकडून ते खरेदी करा. त्यामागे सुद्धा कारण सांगतो, अत्तर बनवताना जर एखाद्या व्यक्तीने त्यात काही इन्ग्रेडियंट्स असे ऍड केले असतील ज्यामुळे तुमच्यावरती वशीकरण झालं तर तुम्ही काय कराल? आता हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला भीती वाटू शकते, पण ह्या गोष्टींची काळजी घ्या. कधीही कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला अत्तर लावू देऊ नका, चुकूनही लावू देऊ नका. दुसरा व्यक्ती येतोय तुम्हाला अत्तर लावतोय, ही गोष्ट ठीक नाही. ही तुमच्या एनर्जीसाठी ठीक नाही. तुम्ही त्याच्यासारखेच वागायला लागता, तुम्ही त्याच्या अधीन झाल्यासारखे होता जर एखादा व्यक्ती तुम्हाला अत्तर लावतो तर. ही वशीकरणातली एक स्टेप आहे की तुम्ही कोणालाही जा अत्तर लावा. अजिबात नाही. हात मागे करून घ्यायचे, मी अत्तर लावणार नाही. ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. अत्तराच्या दुकानात तुम्ही गेलात तर काय होतं, उरलेलं अत्तर असतं. एखादा व्यक्ती लगेच तुमच्या असं हातावरती अत्तर राहिलेलं असतं दुकानदाराच्या, तो तुमच्या शरीराला असं 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 ठीक आहे यार लेके जाऊ ये, तुमच्या शरीराला असे हात पुसतो अत्तराचे. आणि हात पुसल्यानंतर तुम्हाला वाटतं हा केवढं अत्तर माझ्या शरीराला लावलं त्यांनी, माझ्या शर्टाला अत्तर लावलं म्हणजे फुकटात अत्तर मिळालं आणि एवढा सुगंध छान येतो असं तुम्हाला वाटतं. पण जर म्हणजे एनर्जीचा नियम आहे, जर तुमच्या शरीरावर असा असा कोणी हात फिरवतंय, कसाही बॉडीच्या कोणत्याही अवयवावरती तुम्हाला जर असा असा हात तुम्ही फिरवताय, कोणी तुमच्या शरीरावर फिरवतंय, तर तुमची एनर्जी तो काढून घेत असतो. त्याची एनर्जी तुमच्या शरीरामध्ये तो इन्सर्ट करत असतो. एनर्जी ट्रान्सफर करण्याचं हे साधं सोपं गणित आहे, पद्धत आहे. म्हणजे जसं आई किंवा वडील किंवा कोणीही लहानपणी आपल्याला असे थोपटायचे किंवा असं असं करायचं, काय व्हायचं, आपल्याला झोप का यायची किंवा आपल्याला बरं का वाटायचं. आईची एनर्जी, वडिलांची एनर्जी, आजीची एनर्जी आपल्यामध्ये ट्रान्सफर व्हायची आणि आपल्याला शांत वाटायचं, छान वाटायचं. हे मी माझ्या मनचं सांगत नाहीये, हे आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होतात जेव्हा असं असं कोणी करतं, त्याची एनर्जी आपल्यात, आपली एनर्जी गेली. तेवढ्या वेळासाठी
आपल्या एनर्जीवरती फरक पडतो. हा हात, तुम्हाला बेसिक माहिती असेल की हातातून एनर्जी पास होत असते. हात एनर्जी तुमच्या शरीरामध्ये रब करून ती एनर्जी तुमच्या शरीरात चालली आहे, तुमच्या शरीरावर पसरतीये, इफेक्ट करतीये. आणि त्यात जर मध्ये अत्तर आलं तर ही एनर्जी ट्रान्सफरची गोष्ट अजून मोठ्या प्रमाणावरती भीषण होते. त्याचे परिणाम फार मोठ्या प्रमाणावर होतात. नुसते हात असेल तर नाही होत. समजा नुसत्या हाताने 10% होत असतील तर जर मध्ये अत्तर आलं तर ते 50 ते 60% एनर्जी वर इफेक्ट करतं. त्यामुळे कोणी जर तुमच्या शरीरावरती असं हात फिरवत असेल, अरे अरे अजिबात करू देऊ नका. त्याचे परिणाम असे होतात की नंतर तुम्हाला काही वेळा कळत नाही तुम्ही काय करताय, भ्रमित झाल्यासारखं होतं. आपण कुठे चाललोय, काय करतोय, आपण काय बोलतोय हे तुमचं तुम्हालाच कळत नाही. हे अनेक लोकांसोबत झालंय म्हणून सांगतोय. त्यामुळे पाळण्याच्या गोष्टी कोणत्या, तर नंबर 1, तुमचं स्वतःचं पर्सनल अत्तर हवं, जे कोणालाही द्यायचं नाही, कोणालाही त्याला हात लावू द्यायचा नाही आणि कोणी दिलेला अत्तर तुम्ही सुद्धा वापरायचं नाही. नंबर 2, जो व्यक्ती अत्तर विकतो तो व्यक्ती पॉझिटिव्हच असला पाहिजे. फक्त तो म्हणतोय मी पॉझिटिव्ह आहे, तो म्हणतोय मी एनर्जीशी रिलेटेड काम करतो, तो म्हणतो मी हिलर आहे किंवा व्हॉट एव्हर जे कोणी असतील. कारण यांचे नावं मी घेतोय कारण अत्तराचा व्यवसाय करणारे ह्याच लाईन मधले लोक असतात. पण तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की तुम्हाला त्या व्यक्तीकडे बघून पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत का? तुम्हाला त्या व्यक्तीकडे बघून प्रसन्न वाटतंय का? ती व्यक्ती खरंच प्रसन्न आहे का? ती व्यक्ती खरंच आनंदी आहे का? जर नसेल तर त्या व्यक्तीकडून अत्तर घेणं धोकादायक आहे. मग तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा जास्त पॉझिटिव्ह हवेत की जेणेकरून त्याच्याकडून आलेलं अत्तर तुमच्यावरती काही परिणाम करणार नाही. अत्तर तुम्ही कुठूनही घ्या, ओरिजिनल घ्या आणि घेतलेलं अत्तर सिद्ध केल्याशिवाय वापरू नका. सिद्ध कसं करायचंय मी सांगितलंय व्हिडिओ. या अत्तराशी रिलेटेड काही गोष्टी आहेत, काही रेमेडीज आपण म्हणू शकतो ज्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये खूप परिणाम होतो. एक अत्तर तुमच्या ग्रोथसाठी काम करतं, एक अत्तर तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी काम करतं, तुमच्या पैशासाठी सुद्धा काम करतं, सर्वांगीण विकासासाठी सुद्धा अत्तर आहेत. ती सिद्ध करण्यावरती. पण ह्या बाबतीत आपण जागरूक राहणं गरजेचं आहे की आपण अत्तर कोणाकडून घेतोय, आपण अत्तर कसं वापरतोय. कानाच्या मागे सुद्धा अत्तर लावतात. इथे तुम्ही अत्तर लावताना ज्या गोष्टी विचार कराल, ज्या गोष्टी बोलाल, त्या गोष्टी तुमच्यासोबत घडायला सुरुवात होते. तुम्ही जर अत्तर लावताय, अत्तर लावताना जर काही म्हणाले की मला चांगलं आरोग्य मिळू दे, तर त्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये सगळीकडे पसरतात. पॉझिटिव्ह एनर्जी अत्तरा थ्रू तुम्ही तुमच्या शरीरात पोचवू शकता. अत्तर हे एनर्जीचं सुंदर वाहक आहे. म्हणून अत्तराला खूप महत्व आहे. म्हणून अत्तरावरती खूप प्रयोग केले जातात. अत्तर जेवढं उपकारक आहे तेवढं घातक पण होऊ शकतं जर तुम्ही त्या बाबतीत अवेअर नसाल तर. अत्तराशी रिलेटेड अनेक गोष्टी आहेत. म्हणजे हेल्थ वाईज, अध्यात्माच्या दृष्टीने, शारीरिक दृष्टीने नाभीमध्ये तुम्ही कोणतंही अत्तर लावू शकता जे ओरिजिनल अत्तर आहे. ओरिजिनल हिना, ओरिजिनल ऊद किंवा ओरिजिनल गुलाबाच्या फुलांचा इसेन्स असेल, इसेन्स म्हणण्यापेक्षा जे इसेन्शियल ऑइल असेल ते तुम्ही नाभीत वापरू शकता आणि वापरलं पाहिजे. बहुतेक तुम्हाला आता अत्तराच्या बाबतीत मॅक्सिमम गोष्टी समजल्या असतील. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि याचं पालन करा. तुम्हाला नक्की उत्तम रिझल्ट मिळतील. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. मी नक्की या सगळ्याची उत्तरं देईन. अजूनही तुम्हाला काही अडचणी असतील अत्तराशी रिलेटेड, त्याही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि ज्यांना ज्यांना ह्या गोष्टीचा उपयोग होईल असं तुम्हाला वाटतं त्या सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा.
हर हर महादेव.